बातमी आहे सुप्रिया गटाच्या मेळाव्यासंदर्भात। नवी मुंबईमध्ये सुप्रिया गटाचा कळंबोलीमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जयंत पाटील बोलतायत। आपण थेट जाऊयात। पंचवीस वर्ष महाराष्ट्रात कसा वाढेल याची काळजी घेतली। आज आमच्यातनं काही लोक पक्ष सोडून बाजूला गेलेले आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सामान्य कार्यकर्ता पवार साहेबांच्या मागे छातीचा कोट करून त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे यायला लागलेला आहे। महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पवार साहेब जातात एवढीच मोठी प्रचंड गर्दी त्यांच्या स्वागतासाठी सर्व ठिकाणी होते। आज आपल्या सर्वांना सतीश पाटलांनी आणि आमच्या प्रमोद पाटलांनी या ठिकाणी बोलवलं। प्रमोद पाटलांच्यावर आम्हाला नव्या मुंबईची जबाबदारी टाकायची होती पण काही जमलं नाही। पण प्रमोद पाटलांना आम्ही विनंती केलेली आहे प्रशांत पाटलांना की प्रशांत पाटलांनी जरा रायगड जिल्ह्याकडे बघावं आणि रायगड जिल्ह्यातली संघटना कशी वाढेल हे प्रशांत पाटलांनी थोडंसं बारकाईनं बघावं। शेवटी पवार साहेबांचे विश्वासू म्हणून प्रशांत पाटील अनेक वर्ष काम करतायत, भावनाताई आमच्या काम करतायत। शेवटी पक्ष अडचणीत आहे, इथले स्थानिक नेते पक्षाला सोडून गेलेले आहेत आणि म्हणून पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष कसा बांधायचा। पुन्हा एकदा पवार साहेबांची पुण्याई ही आपल्या सगळ्यांचं भांडवल आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कार्यरत कसं व्हायचं हे बघितलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आपण जरा बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाचा एकमेव कार्यक्रम आहे तो म्हणजे पवार साहेबांच्यावर टीका करणं। आजही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत त्यांची सूत्र त्यांची दिशा सांगायच्या ऐवजी पवार साहेबांच्यावर निम्मा वेळ खर्च करून पवार साहेबांच्यावर टीका करण्यात धन्यता मानली। का तर त्यांना पवार साहेबांची भीती वाटते। पवार साहेबांचा पक्ष फोडण्यात त्यांनी प्राधान्य दिलं। का दिलं तर पवार साहेबच भारतात फिरणारा अश्वमेध अडवू शकतात महाराष्ट्रात याची महाराष्ट्रात आणि देशात सगळ्यांना खात्री आहे आणि म्हणून पवार साहेब हे प्रत्येक वेळेला टीकेचं लक्ष होतं आणि मग पवार साहेबांच्या विरोधी चुकीची टीका करायची, ज्या घटना झाल्या नाहीत त्या घटना सांगायच्या।